लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि एक समृद्ध लोककला. पण गेल्या काही वर्षात लावणीच्या नावाखाली डीजेचा गोंगाट सुरू झाला आणि त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे कला दाखवण्याऐवजी मंचावर अश्लीलतेचा बाजार मांडला जातो. पण आता या सगळ्या प्रकाराला लगाम बसणार आहे. कारण राज्य सरकारनं या अश्लील डीजे लावण्या आणि त्या आयोजित करणाऱ्या आयोजकांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. ही नवीन नियमावली नेमकी काय आहे हेच आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळानं, त्याला आपण सोप्या भाषेत नाटकाचं सेन्सॉर बोर्ड म्हणतो, त्यानं एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे राज्यात डीजे लावणी असो किंवा कोणत्याही सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम तो आयोजित करण्याआधी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र घेणं अनिवार्य करण्यात आलं. सोप्या शब्दात सांगायचं तर सेन्सॉर बोर्डाची परवानगी असल्याशिवाय आता पोलिसांना देखील अशा कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही. रंगभूमी मंडळाच्या सचिवांनी राज्यातील सर्व पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि सर्व जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांना तसं परिपत्रक पाठवलं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अचानक सरकारनं हा कठोर नियम का बरं लागू केला असेल? तर गेल्या काही काळापासून राज्यात पारंपरिक लावणीऐवजी डीजे लावणींच्या नावाखाली अश्लील कार्यक्रमांचं पेव फुटलं होतं. अनेक व्यावसायिक संस्था आणि आयोजक सेन्सॉर बोर्डाची कोणतीही परवानगी न घेता जाहीर कार्यक्रम भरवायचे. काही ठिकाणी चालाखपणा देखील केला जायचा. म्हणजे बोर्डाकडून परवानगी घेताना भलतीच स्क्रिप्ट दाखवायची आणि प्रत्यक्ष मंचावर अश्लील गाणी आणि अश्लील हावभाव केले जायचे. यामुळे महाराष्ट्राच्या मूळ लोककलेची बदनामी होत होती. कलाप्रेमी आणि ज्येष्ठ कलाकारांकडून याबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन सरकारनं हा नवीन नियम लागू केलाय. हा नियम केवळ लावणीपुरताच मर्यादित आहे का? तर नाही. सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना हे प्रमाणपत्र बंधनकारक असेल. यात व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकं, एकांकिका, 2 किंवा 3 अंकी लोकनाट्य, तमाशा, वग, मेळे, संगीत बारी, मराठी गीतं आणि लावणीचे सर्व कार्यक्रम, अगदी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये होणारे मनोरंजनाचे प्रयोग सुद्धा यात समाविष्ट करण्यात आले. यात स्थानिक पोलीस ठाण्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पोलिसांनी कोणतीही परवानगी देण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र तपासलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लावणीसारख्या कला प्रकारात डीजे ऐवजी ढोलकी आणि तुणतुण्यासारख्या पारंपरिक वाद्यांचाच वापर होतोय ना, यावर पोलिसांना लक्ष ठेवावं लागेल. जर एखाद्या आयोजकानं परवानगी एका गोष्टीची घेतली आणि मंचावर अश्लीलता सादर केली तर पोलीस त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करते. यासाठी लागणारी मूळ कागदपत्र सेन्सॉर बोर्ड पोलिसांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे डीजेच्या नावाखाली लोककलेचं रूप बिघडवलं जात असताना सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या पारंपरिक लावणीला आणि कलाकारांना पुन्हा एकदा सन्मान मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? डीजेच्या तालावर होणाऱ्या या अश्लील लावण्यावर बंदी योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.